नमस्कार भावी शिक्षकांनो आणि अभियोग्यताधारकांनो, मॅथ विथ सूरज सर या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर बरेचसे विद्यार्थी म्हणत होते की सर कट ऑफचा व्हिडिओ बनवा, कट ऑफ या शिक्षक भरतीत काय लागेल. तर खरं तर सांगायचं जर झालं तर कट ऑफ सांगणं म्हणजे एखाद्या ज्योतिषानं एखादी भविष्यवाणी केल्यासारखं आहे. परंतु मागच्या शिक्षक भरतीचा एकंदरीत अनुभव बघता आणि ह्या शिक्षक भरतीत ज्या महाराष्ट्र शासनाने जे काही बदल केले आहेत त्या बदलाचा जर इतिहास लक्षात घेता तर शिक्षक भरतीचा थोडासा कट ऑफ आपण सांगू शकतो. कारण जर आपण बघितलं जर 2022ची जी शिक्षक भरती झाली होती त्या शिक्षक भरतीमध्ये जर आपण बघितलं तर 1.1 पद ही संकल्पना नव्हती, त्यामुळे कट ऑफ वाढत जायचा. कारण जर 140 वाला विद्यार्थी 140 मार्क असलेला विद्यार्थी जर पहिली ते 5वीला लागला तर तोच विद्यार्थी 6वी ते 8वीला जर पात्र असेल तर तो दुसऱ्या फेजमध्ये 6वी ते 8वीला देखील लागायचा. आणि तोच जर विद्यार्थी 9वी ते 12वीला जर पात्र असेल तर तो 9वी ते 12वीला देखील लागायचा. त्यामुळे कट ऑफ हा ह्या दोन वर्गाचा कट ऑफ खाली येत नव्हता. त्यामुळं कट ऑफ खाली येत नसल्यामुळं असे बरेचसे उमेदवार होते, त्यांना संधी ही 2022च्या ज्या शिक्षक भरतीमध्ये मिळाली नाही. तर आपण जर बघितलं तर 2000 जी आत्ताची भरती आहे 25ची त्या भरतीमध्ये शासनाने एक बदल केला आहे. या भरतीमध्ये 1.1 पद 1.1 पद ही संकल्पना आल्यामुळं 1.1 पद असल्यामुळे बराचसा कट ऑफ हा कमी होणार आहे. ही आपल्यासाठी खऱ्या अर्थाने गुड न्यूज आहे. त्यामुळे जर आपण बघितलं तर या शिक्षक भरतीमध्ये कट ऑफ हा खाली येण्यास मदत होणार आहे. तर आपण जर बघितलं तर पहिली ते 5वीचा कट ऑफ हा सर्वात कमी लागणार आहे. जर आपण ध्यानात ठेवलं तर 1st to 5th या जो क्लास आहे त्या क्लासचा कट ऑफ हा सर्वात कमी लागणार आहे. कारण पहिली ते 5वीच्या D.Ed जे झाली आहे त्या विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. तुलनेत जिल्हा परिषदेच्या जागा हा या जास्त प्रमाणात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा या जास्त प्रमाणात येणार असल्यामुळे ह्या ज्या वर्गाचा जो कट ऑफ आहे 1st to 5thचा ज्यांना TET 1 कंपल्सरी आहे त्यांचा कट ऑफ हा तुलनेत कमी लागणार आहे. जर आपण बघितलं तर ओपनचा कट ऑफ हा 1st to 5thचा जर आपण बघितलं तर ओपनचा कट ऑफ 1st to 5thचा हा जर आपण ढोबळमानाने जर बघितलं तर 110 ते 115 करूया. ओपनसाठी 115 ते 120च्या दरम्यान हा ओपनचा कट ऑफ फर्स्ट फेजसाठी जाऊ शकतो. मी जे तुम्हाला सांगतोय हे फर्स्ट फेजसाठी सांगतोय, फर्स्ट फेजचा कट ऑफ मी सांगतोय. जर आपण सेकंड फेजला बघितलं तर सेकंड फेजला देखील कट ऑफ हा 2 डिजिटवर येणार आहे. ती सर्वात महत्त्वाची गोष्ट आणि आनंदाची बातमी ही आपल्या भावी शिक्षकांसाठी आहे. तर ओबीसीचा ओपनचा आपण बघितला, ओबीसीचा बघू. आपण जर खऱ्या अर्थाने बघितलं तर ओपन आणि ओबीसीमध्ये एवढा फरक नसतो, 1-2 मार्क इकडे तिकडे होऊ शकतं. तर ओबीसीचा जर आपण कट ऑफ बघितला तर 113 ते 118 पर्यंत ओबीसीचा हा आपला कट ऑफ लागू शकतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण ही ध्यानात ठेवली पाहिजे ओबीसीसाठी. ओबीसीचा कट ऑफ 113 ते 118 हा एवढा आपला कट ऑफ लागणार आहे. त्यानंतर आपण बघूया की SCचा कट ऑफ किती लागेल. SC कास्टचा कट ऑफ हा जवळजवळ 110 ते 115च्या दरम्यान हा SC कास्टचा कट ऑफ लागतो. त्यानंतर आपण बघितलं तर ST कास्टसाठी ST कास्टचा कट ऑफ हा तुलनेने कमी लागतो आहे. SC कास्टचा कट ऑफ जर आपण बघितलं तर 105 ते 110च्या दरम्यान लागण्याची पॉसिबिलिटी आहे. कारण ST कास्टच्या देखील भरपूर जागा यावेळेस येणार आणि ST पेसाच्या जागा कन्वर्ट झालेल्या आहेत. म्हणून आनंदाची बातमी या ST कास्टसाठी आहे. 105 ते 110 हा कट ऑफ ST कास्टचा लागणार आहे. त्यानंतर विजेचा कट ऑफ 110 ते 115 लागू शकतो. त्यानंतर जर आपण बघितलं तर VJ-NT असेल. त्यानंतर आपण जर खऱ्या अर्थाने बघितलं तर ज्यांनी काही आरक्षण घेतलं असेल, सपोज स्पोर्ट कोट्यातून असतील किंवा माजी सैनिक असेल तर त्यांचा कट ऑफ फर्स्ट फेजमध्येच 2 डिजिटपर्यंत येणार आहे. तर मी जर या फर्स्ट फेजचे जर आपण जर बघितलं तर हा कट ऑफ 90 ते 100च्या दरम्यान हा कोणी जर हॉरिझॉन्टल आरक्षण जर एखाद्याने घेतला असेल तर हा कट ऑफ 90 ते 100च्या दरम्यान येऊ शकतो. ही आनंदाची बातमी ही फर्स्ट फेजमध्ये पहिली ते 5वीच्या या शिक्षकांना, या भावी शिक्षकांना मिळणार आहेत. म्हणून कट ऑफ ह्याच तुलनेत लागणार आहे. 2-4 मार्क पुढे किंवा 2-4 मार्क कमी देखील होऊ शकतात. कट ऑफ हा डिपेंड असतो तो जागेवर, जिल्ह्यानुसार आणि प्रवर्गानिहाय कट ऑफ डिपेंड असतो. एका जिल्ह्याचा कट ऑफ जास्त लागू शकतो, दुसऱ्या जिल्ह्याचा त्याच्या तुलनेत कमी लागू शकतो. आणि असे बरेच जे दुर्गम जिल्हे आहेत त्यांचा कट ऑफ कमी लागतो आणि जे मेट्रो सिटी आहे त्यांचा कट ऑफ शक्यतो जास्तच लागतो. काही मेट्रो सिटी पुणे असेल, नाशिक असेल यांचा कट ऑफ हा तुलनेत 120च्या पुढे देखील जाऊ शकतो. ही महत्त्वाची गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे.
तर जर आपण बघितलं तर हे 1st to 5th साठी झालं. त्यानंतर आपण जर बघितलं 6 to 8 साठी, 6वी ते 8वीसाठी 6 to 8 साठी ज्यांची CTET 2 किंवा TET 2 जे उमेदवार आहेत, CTET 2 किंवा TET 2 जे पास आहेत त्या उमेदवारांचा कट ऑफ जर आपण बघितलं तर ओपनसाठी जर बघितलं तर 125 ते 130 इतका कट ऑफ हा ओपनसाठी जाऊ शकतो. फर्स्ट फेजचं मी तुम्हाला सांगतोय. सेकंड फेजला कट ऑफ खूप कमी येणार आहेत. त्यानंतर आपण जर बघितलं तर ओबीसीसाठी जर हा कट ऑफ 122 ते 128 या दरम्यान राहू शकतो, 1-2 मार्क कमी. त्यानंतर आपण बघितलं तर एससीचा कट ऑफ हा 120 ते 125 जाऊ शकतो. त्यानंतर एसटीचा कट ऑफ हा 115 ते 120 या दरम्यान जाऊ शकतो. जर जागा चांगल्या प्रमाणात आल्या, 15 ते 20 हजार जागा आल्या तर हा कट ऑफ आपण पकडून चालायचा आहे. हा कट ऑफ 100% एस टीचा जाऊ शकतो. देन व्हीजे वगैरे इतर क्या सर्वात महत्त्वाची गोष्ट मी सांगायचं विसरून गेलो, EWSचा कट ऑफ हा तुलनेने खूप कमी येणार आहे. EWSचा कट ऑफ हा 1st to 5th साठी 110 ते 115 आणि जर आपण बघितलं तर 6 to 8 साठी हा 115पर्यंत कट ऑफ हा EWSचा लागणार आहे. म्हणून EWSसाठी ही खुशखबर आहे विद्यार्थ्यांसाठी. त्यानंतर विजेचा कट ऑफ आपण बघू शकतो की 110 ते 115पर्यंत येऊ शकतो. म्हणजे अशा ज्या विविध कॅटेगरी आहेत, मग त्यामध्ये रिझर्वेशन जर हॉरिझॉन्टल घेतला असेल तर त्यांचा कट ऑफ त्या तुलनेने खाली येणार आहे. ही सर्वात आनंदाची गोष्ट ही आपल्याला आहे की कट ऑफ यावेळेस कमी येणार आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये जो सुरुवात आपण केली होती आणि सांगितलं की आता एक बिंदू एक पद असल्यामुळं जो विद्यार्थी एखाद्या विदाऊट इंटरव्ह्यूला सपोज जर लागला तर तो विद्यार्थी विथ इंटरव्ह्यूला पकडला जाणार नाही, किंवा जो विद्यार्थी 1st to 5th ला लागला तर 6वी ते 8वीवर त्याचा दावा राहणार नाही, कारण तो तिथून तो बाद होऊन जाईल आणि पुढच्या फेरीत किंवा पुढच्या यादीमध्ये तो येणार नाही. त्यामुळे दुसऱ्या यादीत जे विद्यार्थी आहे, मी तुम्हाला सांगतो की सेकंड फेजमध्ये हा जो कट ऑफ आपण बघतोय तो 2 डिजिटवर 100% येणार आहे. म्हणून सेकंड फेजला जे लोक ज्यांना कमी मार्क्स आहे, भले ते 100च्या खाली देखील असले तरी चालेल, सेकंड फेजला हा कट ऑफ 2 डिजिटपर्यंत 100% येणार आहे. कारण आपण मागच्याच भरती जर बघितलं तर एवढं जागा होत्या आणि त्या जागेमध्ये सुद्धा कट ऑफ हा काहींचा 80 ते 90पर्यंत आला होता. हॉरिझॉन्टल आरक्षण न घेणाऱ्यांचा म्हणतोय मी, इथपर्यंत कट ऑफ आला होता. आणि जर हॉरिझॉन्टल आरक्षण असेल तर तो कट ऑफ किती खाली येईल याचा तुम्ही विचार करू शकता. बरेचसे विद्यार्थी संभ्रमात आहे की विथ इंटरव्ह्यूचा काय, तर विथ इंटरव्ह्यूचा लवकरच आपण व्हिडिओ बनवणार आहोत. विथ इंटरव्ह्यूचा कट ऑफ देखील मी तुम्हाला सांगणार आहे 9वी ते 12वी, कारण मी स्वतः 9वी ते 12वीसाठी पात्र आहे. मला स्वतः 126 मार्क आहे, परंतु तो सुद्धा कट ऑफ मी तुम्हाला सांगणार आहे. मग आपल्या जे चॅनल आहे त्या चॅनलवर स्टे ट्यून आणि व्हिडिओ बघत राहा. विविध प्रकारचे व्हिडिओ आपण या शिक्षक भरतीच्या या सिरीजमध्ये आणणार आहोत. तुम्हाला कोणत्या प्रकारचा व्हिडिओ पाहिजे असेल किंवा तुमचे टेटचा स्कोअर काय तो स्कोअर खाली मेन्शन करा, तर मी तुम्हाला सांगेल की तुमचे ह्या भरतीत किती % चान्स आहे लागण्याचे. सो चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, नोटिफिकेशन ऑल ओव्हर सेट करा आणि आमच्या चॅनलला प्रेम द्या. आणि असेच शिक्षक नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मॅथ विथ सूरज सर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.